राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत 8 आमदारांनीही शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या साक्षीने शपथ घेतली। इतकी वर्ष ज्यांच्या विरोधात शड्डू ठोकला त्यांच्याशीच आता हातमिळवणी करण्याची वेळ भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे। ज्यांच्याशी पंगा घेतला तेच आले वाट्याला। हसन मुश्रीफचा समोर पुढच्या कारवाई संबंधीचा मार्ग आता न्यायालयाने मोकळा केला आहे। बाईट विसरणार, फाईट संपणार। सांगा आता कसं वाटतंय? किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ, चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर, गोपीचंद पडळकर विरुद्ध अमोल मिटकरी। कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार आज छेडली। कशी नशिबान थट्टा आज मांडली। जीवाच्या आकांतानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवणाऱ्या या नेत्यांना आता एकच सवाल विचारावा लागेल, तो म्हणजे आता कसं वाटतंय? या नेत्यांनी राजकीय संघर्षाला वैयक्तिक लढ्याचं रूप दिल्याचं अनेकदा दिसलंय। आता अजित पवारांच्या बंडामुळे त्यांना एकमेकांच्या शेजारी बसण्याची वेळ आली आहे। हसन मियाने आजपर्यंत उत्तर दिलंच नाही। मी जे कंपन्यांची यादी घोषित केली त्यावर का हसन मिया बोलत नाही? त्यांनी सांगावं, जस्ट टू मॅनेजमेंट जावं या ती कंपनी किंवा अस्तित्वात आली होती। विरोधकांना सपाट करण्यासाठी नेहमी हातोडा घेऊन सज्ज असणारे किरीट सोमय्या हसन मुश्रीफांना तुरुंगात धाडण्याच्या तयारीत होते। मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयेचे मनी लॉन्ड्रिंग, बँकेत संबंधित झालेला गैरव्यवहार, 2000 कोटीचा घोटाळा। मुश्रीफ साहेब आता बॅग भरून तयार राहा। आता याच सोमय्यांच्या सरकारमध्ये हसन मुश्रीफांचं मंत्री म्हणून पायघड्या घालून स्वागत झालंय। सोमय्यांच्या लेखी कालपर्यंत जे घोटाळेबाज होते ते आता मंत्री झाल्यानं सोमय्या काय करणार हा प्रश्न आहे। किरीट सोमय्यांची जी अडचण झाली आहे यावरच सोशल मीडियावर सुद्धा मीम्सचा पाऊस पडतोय। काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली। चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचाही एक फोटो सध्या खूप व्हायरल होतोय। उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून या दोघींमधलं शाब्दिक युद्ध शिगेला गेलं होतं। चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवल्यानं वादात भर पडली होती। आधी मैत्रिणी असणाऱ्या या दोघी पक्ष बदलल्यानं दोघीही पक्षात आल्यानं पुन्हा मैत्रिणी होणार का हा प्रश्न विचारला जातोय। संदेश जात असल्याने जनमानसामधून समाज माध्यमांवर उमटत असलेल्या प्रतिक्रिया पत्र पाठवते तुम्हाला। आता तुम्ही बघा, काल पत्रकार परिषदेमध्ये अतिशय खोटी माहिती ही चित्रा वाघ यांनी आपल्या माध्यमातून दिली। गोपीचंद पडळकर विरुद्ध अमोल मिटकरी यांच्यातला वाद तर जगजाहीर आहे। एकमेकांवर टीका करताना त्यांची भाषा इतकी घसरली की आता समोरासमोर आल्यावर काय करणार हा प्रश्न पडावा। माझी लोक सक्षम आहे, ते मला जाब विचारतील, त्यांनी मला जाब विचारला तर मी त्यांना रिप्लाय देईन। कोण अमोल मिटकरी विचारणार मला? आणि त्यांना उत्तर द्यायची मला गरज नाही आहे, आणि मला तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही आहे। हु आर यू? आता सत्ताधारी पक्षांमध्ये असल्यानं हे नेते आपलेच जुने बाईट विसरून फाईट थांबवणार का हा प्रश्न आहे। आवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज।